संग राम नाम गाणे मंडित भूषणे अलंकार माय बाप दोघे पाहातील वाट कटीकर ठेवून या उभे तुका म्हणे केव्हा देखे न कळस पळाली आळस निद्रा भूक पळाली आळस निद्रा भूक। म्हणून तर पंढरीची वाट ही संसाराच्या वाटेपेक्षा वेगळी आहे। म्हणून तर सुखी संसाराची सोडून या गाठ पाऊले चालती पंढरीची वाट। त्या सुखी संसाराची गाठ सोडलेली आहे आणि या संसाराची वाट ही तापट आहे, पण ही माहेराची वाट ही शीतल आहे। म्हणून तर आज या शीतल माहेराच्या वाटेवरून आपल्याला जायचं आहे पंढरीला आणि तिथं आपल्याला भेटणार आहेत ते म्हणजे मायबाप। म्हणून ह्या जन्मात ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं त्या आईबाप घरी आहेत, पण ह्या जन्मानंतर 84 लक्ष योनींपासून आमचे जे मायबाप आहेत तिथे विटेवरती उभे आहेत। म्हणून तर माय बाप दोघे पाहातील वाट कटीकर ठेवून या उभे कटीकर ठेवून या उभे। म्हणून तर ते आईबाप आमची वाट बघतात ते माझं हे लेकरू कधी 18 दिवसाचा प्रवास पार करून मला भेटायला येतंय आणि तिथं गेल्यावर काय आहे तुका म्हणे जेव्हा देखे न कळस पळाली आळस निद्रा भूक। आणि ज्यावेळेस तो कळस बघेल आणि त्या कळसासाठीच आळस निद्रा आणि भूक ही पळून गेलेली आहे। म्हणून तर आज एवढा मोठा प्रवास चालत पार करायचा आहे। इथं भूक नाही, इथं निद्रा नाही। म्हणून तर पहाटे 2लाच उठायचं आहे आणि हे सगळं कशासाठी आहे तर एकादशीसाठी आहे। म्हणून तर एकादशी साधी नाही, तिलाच आषाढी देवशयनी एकादशी म्हणतात। म्हणून तर भगवानांनी वामनाचा अवतार धारण केला आणि बलीच्या आश्रमामध्ये गेले। म्हणून तर वामन हा शब्दच जेव्हा आपण उलटा करतो तेव्हा काय होतो वामन आणि न म वा। म्हणून तर जो नमायला लावतो त्यांना वामनाचा अवतार म्हणतात। 3 पावलं जमीन यांनी मागून घेतली। पहिलं पाऊल पृथ्वीवरती, दुसरं पाऊल स्वर्गावरती आणि तिसरं पाऊल बलीच्या डोक्यावरती। म्हणून तर बलीच्या डोक्यावरती पाऊल ठेवलं आणि त्याला म्हणले ह्या पाताळामध्ये पाठवलं। आणि ज्यावेळेस हा बली पाताळात गेला तेव्हा देवानी वर मागितला की म्हटले तू 3 पावलं मला जमीन दिली, मला सांग तुला काय हवं आहे। तेव्हा बलींनी सांगितलं की माझ्या दारामध्ये तुम्ही द्वारपाल झाले पाहिजे। म्हणून तर देव बलीच्या दारामध्ये द्वारपाल झाला। आणि शेवटी नारदांनी लक्ष्मीला जाऊन सांगितलं तू एकटीच वैकुंठात काय करतीये। त्यावेळेस ती लक्ष्मी त्या बलीच्या पाताळात गेली। भरजरी लाल रंगाचा शालू त्याचा पदर तिने फाडला आणि त्याचा एक धागा बलीच्या हातात बांधला, बलीला ओवाळलं आणि त्याला सांगितलं तू आजपासून म्हटले माझा भाऊ आहे आणि मी तुझी धर्माची बहीण आहे। म्हणून तुकोबाराय वैकुंठाला गेले त्या बीजला म्हणतात धर्मबीज। बलीला ओवाळलं त्या बहिणीने त्याला म्हणतात भाऊबीज। म्हणून तर देव तिथंच राहिले आणि त्यांनी सांगितलं बलीला आता ह्या बहिणीला ओवाळणीमध्ये काहीतरी हवंय। बली म्हणला काय हवंय तुला, म्हणले माझा नवराच मला हवाय। म्हणून तर या नारदांनाच तिने म्हटले घेतलं आणि त्यावेळेस तो दिवस भाऊबीजेचा होता आणि नारदांना सांगितलं की माझ्या नवऱ्याला मी परत आणलं। पण देवाने बलीला सांगितलं मी 4 महिने तुझ्या पाताळात राहिलो, दरवर्षी मी 4 महिने या पाताळामध्ये राहणार आहे। म्हणून ते 4 महिने कोणते आणि तो दिवस कोणता तो दिवस आहे देवशयनी एकादशी, की जिलाच हरिशयनी एकादशी म्हणतात। म्हणून तर देव इथं या दिवसापासून झोपायला येतात आणि देव झोपायला आले की 4 महिने या बलीच्या इथं योग निद्रा घेतात आणि 4 महिन्यानंतर जी एकादश येते तिलाच कार्तिकी एकादशी आणि देव उठणी एकादशी म्हणतात। म्हणून तर त्या दिवशी देवाला आपल्याला उठवायचं असतं। म्हणून तर सगळे वारकरी मंदिरामध्ये जातात आणि देवाला उठवतात उठा पांडुरंगा अरुणोदय झाला अरुणोदय झाला। म्हणून तर देव योग निद्रा करण्यासाठी 4 महिन्यासाठी ज्या दिवसापासून निद्रेसाठी देतात तो दिवस हा देवशयनी एकादशीचा आहे एकादशीचा आहे आणि तीच ही देवशयनी एकादशी आहे।